प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेली ही व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेचे अधिष्ठाते मम आधार्यू परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय श्री गुरुवर्य यांना दंडवत प्रणाम करते. तसेच कैवल्य सम्राज्ञी द्वय माता, तपस्विनी माई, तपस्विनी आई, आदरणीय तपस्विनी आत्या आणि विविध गुणांनी अलंकृत असलेला आपला ईश्वरीचा हा परिवार, माझे सर्व धर्मबंधू, धर्मभगिनी आणि वासनिक बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करून मी माझ्या सेवेला प्रारंभ करते. जननी जन्मभूमीच्च स्वर्गादपि गरीयते, म्हणजे माता आणि जन्मभूमी हे स्वर्गाहून श्रेष्ठ आहेत. तद्वतच आपला पंथ, धर्म, भाषा, परंपरा, कुळ, गोत्र हे प्रिय असतात. या सांगितलेल्या सप्तकापैकी मला माझा धर्म म्हणजे पंथ अधिक प्रिय आहे. महान अनुभव यस्य स महानुभाव, या अशा महानुभावांची मांदियाळी आपली पाहून मला अभिमान वाटतो. कारण आनंदाची नांदी चंदनाची फांदी, विरक्ताची मांदी संप्रदाय माझा, असा माझा महानुभाव पंथ आहे. आणि असा विविधतेने नटलेला आपला महानुभाव पंथ. बंधूंनो, या विश्वात प्रत्येकाची एक ओळख असते, एक परिचय असतो, एक खूण असते. विशिष्ट चिन्हावरून, विशिष्ट निशाणीवरून तो या धर्माचा आहे, या पंथाचा आहे, या मंडळाचा, या संस्थेचा आहे, हे त्याची ओळख आपल्याला जाणता येते. जसे आपल्या भारत देशाचा तिरंगा, ब्राझीलचा ऑर्किदे आणि तुर्कस्तानचा अल्बेरक, अशा प्रत्येक देशाची स्वतंत्र ओळख त्याच्या ध्वजरूपातून होते. त्याचप्रमाणे आपल्या पंथाची ओळख, मी महानुभाव पंथाचा आहे, ही ओळख आपल्या ध्वजरूपातून, आपल्या धर्मध्वजाने आपली ओळख होते. आपण आज धर्मध्वजाविषयी चिंतन करणार आहोत. धर्मध्वज म्हणजे काय, त्याचे प्रकार किती आहेत, त्या धर्मध्वजाचा अंतरंग कसा आहे, याचा आपण चिंतन करणार आहोत. ही व्याख्यानमाला म्हणजे आम्हा सर्व शिष्यवृंदांना, श्री गुरुवर्यांना दावल दाखवण्याचा हा विधी आहे. ही वाक्पुष्पार्चन सेवा आहे. आपण गेल्या 8 दिवसापासून स्मरण पूर्वजांचे या सत्रामध्ये अनेक पूर्वजांची जीवनगाथा, त्यांचा मोक्षमार्गाचा प्रवास श्रवण केला. आणि याच पूर्वजांमध्ये सत्य सनातन पंथाची उज्ज्वल परंपरा दर्शविणारा आपला धर्मध्वज आहे. या धर्मध्वजाचे स्थूलमानाने 8 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जय, विजय, भीम, चपल, लोल, विशाल, दृग असे अनेक प्रकारचे 8 धर्मध्वज आहेत. महाभारत युद्धामध्ये प्रत्येक पांडवांच्याकडे एक स्वतंत्र ध्वज होता. जसे युधिष्ठिर यांच्याकडे नक्षत्रयुक्त स्वर्णध्वज होता, अर्जुनाकडे कपिध्वज होता आणि वृषसेनाकडे मोर हा ध्वज होता आणि आमच्या भगवंत श्री गोपालकृष्णांच्याकडे गरुड ध्वज होता. असे हे ध्वज. तर धर्मध्वज म्हणजे काय, तर धर्मध्वज म्हणजे धर्म आणि ध्वज या संस्कृत 2 शब्दापासून तयार झालेले हे संयुग आहे. धर्म म्हणजे काय, यत धारयते तद धर्म, जो धारण केला जातो, जो स्वीकारला जातो तो धर्म. माकोड्याचे नि दृष्टांते शेवटपर्यंत सोडू न सके तो धर्म. आणि हा धर्म आपल्याला जोपासता आला पाहिजे. ध्वज म्हणजे पताका, ध्वज म्हणजे झेंडा, ध्वज म्हणजे एक निशाण, ध्वज म्हणजे एक विचार, ध्वज म्हणजे एक दिशादर्शक, ध्वज म्हणजे एक साईलो आणि ध्वज म्हणजे शुभलक्षण चिन्ह. असे अनेक प्रकारचे ध्वजाचे अर्थ होतात. ही ध्वजाची रूपे आहेत. या ध्वजामध्ये आपण पाहतो मध्यभागी एक चक्र आहे. ते चक्र ज्ञानचक्र, शक्तिचक्राचं द्योतक आहे. त्या चक्रामध्ये 8 आरे आहेत. ते 8 आरे अष्टप्रहर आणि 8ही दिशांना फिरणारे आहेत. हे 8 आरे आपल्याला स्मरण करून देतात. याचा आणखी एक गमक म्हणजे हे 8 आरे आहेत म्हणजे 8 गुण ईश्वराचे. या ईश्वराच्या गुणांना आपल्याला पात्र होता आलं पाहिजे. 8 स्वभाव देहाचे,
या देहाच्या स्वभावांना आपल्याला मात्रा देता आली पाहिजे. अष्टसात्विक भाव 22 ते 22 अष्टसात्विक भाव आपल्यात येऊन आपल्यालाही त्या ईश्वराचं सन्निधान प्राप्त करता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे अष्टमहद्भूतेही 8 आहेत. भैरव देवता 8 आहेत. ह्या देवता चक्राच्या वेगळं होऊन आपल्याला ईश्वर धर्माचं आचरण करता आलं पाहिजे हे 8 आर्य सांगतायत. भैरव देवतेच्या विद्या 8 आहेत. देवतेंच्या ज्या विद्या आहेत त्याचा त्याग करून ब्रह्मविद्या माऊलीला आपल्याला समर्पण करता आला पाहिजे, आपल्याला जन्म देता आला पाहिजे असे 8 आर्य आपल्याला सांगत आहेत. त्याचप्रमाणे या ध्वजाचा रंग आपण बघतो पांढरा शुभ्र आहे. या पांढरा रंग अहिंसा, सात्विकता, शांतता, सत्यता असं पंचतत्वाचं हे रूप सांगतायत. आणि या पंचतत्वामध्ये या पांढऱ्या त्या सात्विकतेमध्ये ज्ञान, भक्ती आणि वैराग्याची प्रभा ओतप्रोत भरलेली आहे. असा आपला हा धर्मध्वज आहे. धर्मध्वजच म्हणजे जो ध्वज शब्द आहे तो ध्वज शब्द शुभलक्षण चिन्हही आहे. आपण मगाशी पाहिलं आमच्या श्रीमूर्तीचं वर्णन करताना मूर्तिवर्णनामध्ये मूर्तिवर्णनकार म्हणतात स्वामींच्या अवयवाचं वर्णन करताना त्या ध्वज लक्षणाचा उल्लेख करतात. त्याचप्रमाणे गद्यराज स्तोत्रामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या रथाचं वर्णन करताना उल्लेख येतो रथ कणकणीबद्ध शुद्ध जांबू नदाचा ध्वजू रतन खचितू वैनता सुत जेते. अशा प्रकारे ध्वजाचे अनेक संदर्भ आपल्याला पाहता येतील. आणि असे आपण पाहिलेला हा जो जड धर्मध्वज आहे. पण फक्त जड धर्मध्वज नव्हे तर चेतनही धर्मध्वज आमच्या स्वामींच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने पंथाला मिळालेले आहेत. जसा चेतन धर्मध्वज जैसे आमचे आचार्य आमचे स्वामी म्हणतात तू प्राणी आते अनिष्टापासून काढून इष्टी लाविता आचार्य की तुझे निमुखे अशास्त्रीय न निघे की. स्वामी स्वतः श्रीमुखोक्त सांगतात की आचार्यांच्या मुखातून जे निघाले ते यथार्थ आणि प्रमाणोक्त जैसी पाखाणाची रेख असे आमचे आचार्य. आणि या चेतन धर्मध्वजामुळे साकारला यज्ञरूपी आद्य चरित्र ग्रंथ. आचार्यांच्या प्रेरणेमुळेच माईभट्टांनी या ग्रंथाची निर्मिती केली. आणि असा हा धर्मध्वज रक्षिला रूपाईने. ज्यावेळी सर्वज्ञांचं उत्तरापंथी गमन होतं त्यावेळेस विस्मृत अवस्थेत पडलेल्या आचार्यांना पाठीवर आणण्याचं महत्कार्य केलं असेल तर माता महादाईसेन. आणि या माता महादाईसामुळेच आज आपल्याला श्री नागदेवाचार्य रूपी धर्मध्वज लाभले. धर्मध्वज म्हणजे विजयाची पताका. तर विजयाची पताका तर विजय म्हणजे काय तर विजय कशा कशावर मिळवला पाहिजे ते विजयाचं प्रतीक आहे नश्वर देहावर. परशुराम व्यासांचे शिष्य देमनबास. या देमनबासांना 3 इच्छा असतात. आणि ज्यावेळेस परशुराम व्यासांची भेट होते आणि या देमनबासांच्या 3 इच्छा पूर्ण होतात त्यावेळेस ते परशुराम व्यासांना म्हणतात की माझ्या आता सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, आता मी विजनी एकांती बैसेन. आणि ते हे धर्मवीर एकांतात झाडातळी त्या ईश्वराला चतुरी दुःखपूर्वक आठवीत आहेत. आणि आठवत आठवत हे देह त्या प्रभूच्या चरणावर ठेवतात. आणि भिक्षेला गेलेले परशुरामबास ज्यावेळी येतात आणि ते देह पाहतात त्यावेळेस म्हणतात विजनी गेला महात्मा दुर्लभ. असे आपले पूर्वज जे नश्वर देहावर विजय प्राप्त करून त्यांनी ईश्वर प्राप्तीचा धर्मध्वज उभारिला. धर्मध्वज आहे यवन सत्तेवर. वाचा सुंदर बोलाईसा या मातेनं धर्मध्वज खाली पडू दिला नाही. स्वतःच्या प्राणाची आहुती दिली परंतु तिनं धर्मध्वजाचं संरक्षण केलं. आणि यवन सत्तेपुढे जो धर्मध्वज आहे जो विजयाचा तो धर्मध्वज उभारिला आहे. तो धर्मध्वजाचा विजय आहे इंद्रियांवर. अर्धांगीने योगी म्हणावे असा पती तू एक भला काय जरूरत त्या धर्मपीठाच्या दाखल्याची सांग तुला.
असे असणारे केशराजवास यांनी इंद्रियांवर धर्मध्वज उभारिला. धर्मध्वजाचा विजय आहे षडरिपूंवर. वृद्धाचारात अमृते माईदेव पंडित ज्यावेळी आचार्यांचे पुत्र महेश्वर पंडित त्यांना द्रव्यासाठी अद्वा बोलतात, त्यांच्याशी प्रीतिपूर्वक वर्तन करीत नाहीत, तरी हे महात्मे संतत्वासारखे एका वासनिकाची मनोभावे सेवा करतात. आणि इथे त्यांनी षडरिपूंवर विजय मिळवून आपला धर्मध्वज उभारलेला आहे. धर्मध्वज म्हणजे काय? तर धर्मध्वज म्हणजे ओथंबा गतस्मृतींचा. आपल्या सर्वज्ञांच्या पश्चात ज्या धर्माबाबतीत ज्या घडामोडी झालेल्या आहेत, ज्या सुखद दुःखद प्रसंग आलेले आहेत, जसे यवनांच्या धाडी असतील, स्थानांना झालेला जो उपद्रव आहे, अशा अनेक घटनांचा मी पुन्हा उल्लेख करणार नाही. राजकीय स्थित्यांतर यामध्ये आपण सर्व ते अनुभवलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. तर या सर्व स्मृतींचा जो ओथंबा आहे तो आपला धर्मध्वज आहे. धर्मध्वज आहे ओथंबा साहित्य निर्मितीचा. साहित्य म्हणजे दृष्ट आणि अदृष्टाचं अगम्य रसायन म्हणजे श्री ब्रह्मविद्या माऊली अशी ही आपली शास्त्र आणि साहित्य संपदा. आणि आमच्या पूर्वजांनी 6,500 ग्रंथाची संपदा निर्माण केलेली आहे. आणि एक अनमोल असा साहित्य संपदेचा धर्मध्वज आपला उभारलेला आहे. सीमोल्लंघन धर्मध्वजाचे. आपल्या धर्माचा जो प्रसार आहे तो अटकेपार काबूल कंदारपर्यंत आपल्या पूर्वजांनी आणि सांप्रत जे साधक वृंद आहे, जे अधिकरण आहे, जे आचार आहेत ते करत आहेत. पंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे अथक परिश्रम, जे भगीरथ प्रयत्न करावे लागतात, जे करावे लागत आहेत, त्याचं वर्णन आपण शब्दात करू शकत नाही. मग ते साहित्य निर्मिती असो, एखादा साधक परिपूर्ण घडविणे असो, अथवा स्थान प्रसादाची बांधणी करणे असो, माहूर रुद्रपूर अशा स्थानांची अधिपत्य मिळवणे असो, आपल्या पूर्वजांनी आणि सांप्रतच्या अधिकरणांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांमुळेच आपण हा धर्मध्वज पाहतो आहे. त्यांचे प्रयत्न म्हणजे यमनियम अन मोठा संयम, सृजनशक्तीची उर्मी कायम, विहरण वर्तन शुद्ध तरीही सोसत चटके उपहासाचे, देश विदेशा करत भ्रमंती, वैचारिकती जपत श्रीमंती, स्मरण मनन दृढ धरोणी, दमन करी जो विद्वेषाचे. म्हणजे आमचे आचार्य, आमचे श्री गुरुवर्य, आपले साधक असा संघर्ष करून हा धर्मध्वज, या धर्मध्वजाचं संरक्षण आणि संवर्धन करीत आहेत. असा हा पंथ प्रचाराचा पूर्व आणि सांप्रतच्या साधकांचा प्रवास. बंधूंनो, श्री गुरुवर्य सांगतात, कोणतीही गोष्ट चतुप्रमाणांनी प्रमाणित झाले असता ती आपण प्रमाणभूत ठरवितो. प्रत्येक ठिकाणी आपला हा धर्मध्वज वेगळा ठसा उमटवतो. त्याच्याकडे पाहण्याची जशी दृष्टी असेल तसा तो आपल्याला भासतो. कृतीमध्ये तो आपल्याला साक्षीत्व रूपाने दिसतो. सर्वज्ञ सांगतात, ओथंबा डाओ देके. त्याप्रमाणे आपला हा धर्मध्वज प्रत्येक धर्मरूप हालचालीचा, धर्मरूप घटनांचा ओथंबा आहे. आचार विचाराचा ओथंबा आमचा धर्मध्वज आहे. स्मृतिस्थळामध्ये तो सात्विकतेचा दिग्दर्शक दिसतो. आमच्या स्मृतिस्थळात, अन्वयस्थळामध्ये अनेक पूर्वज आहेत ज्यांनी आपल्या आचार विचारातून, कृतीतून आणि उक्तीतून सात्विकतेचं दिग्दर्शन करविलेलं आहे. असे हे धर्मध्वज आहेत. वृद्धाचारामध्ये समर्थपणाने आपला धर्म आचरण करणारे आणि करविणारे साधक आपल्याला दिसतात. माकोडा असतो, माकोडा म्हणजे मुंगळा, तो आपलं साध्य प्राप्त होईपर्यंत प्रयत्न करतो आणि धड तुटे तव धावावे, ध्येय पडे तव करावे. प्राप्त झालेले साध्य मरण आलं तरी चालेल, पण तो सोडत नाही. त्याप्रमाणे आपला जो धर्म आहे, काही परिस्थिती आली तर मी माझा धर्म सोडणार नाही, असं समर्थत्व वृद्धाचारामध्ये आपल्याला दिसतं. मार्गरूढीमध्ये ईश दृढत्व आपल्याला पाहता येईल. कैवल्य गडावर पोचलेले पाटोत्पर दर्यापूरकर बाबा पांचाळेश्वर ग्रामामध्ये होते. एके दिवशी नदीला
नदीनं भयंकर रूप धारण केलं. पूर आलेला होता. गुंफेच्या ठिकाणी पाणी आलं. काही गुंफेतील लोक गावात गेले. गावातही पाणी आलं आणि सर्व जनलोक, सर्व भक्तजन बाबांच्याकडे येतात. बाबा, आम्हाला यातून वाचवा, काहीतरी करा. आणि बाबा सर्वांची विनंती ऐकतात. हातामध्ये गाठी घेतात आणि त्या प्रभूचा धावा करतात. हे परमेश्वरा, मी करता नाही, करता करविते तर तुम्हीच आहात. तुम्हीच आता यांचे रक्षण करा. आणि काय आश्चर्य, बाबांचे चरण आणि त्या पाण्याला लागले आणि बाबांच्या नामस्मरणातील गाठी, त्यांची आर्त प्रार्थना यामुळे क्षणार्धात नदीला त्या पाण्याला उतार सुरू झाला आणि सर्व जनलोकांचं, भक्तजनांचं संरक्षण झालं. हे झालं कशामुळं? तर त्यांच्या ठिकाणी असलेल्या अभंग ईश्वरनिष्ठेमुळे आणि ईश्वरीच्या आर्त प्रार्थनेमुळे. वर्तमान काळामध्ये आपल्याला या धर्मध्वजाचं रूप पाहता येईल. आत्ताच ढोऱ्या डोंगराच्या कुशीत ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं, ज्या प्रभूच्या चरणी आपलं चित्त, तन, मन, धन अर्पण केलं, असे बाबाजी, कैवल्य सम्राज्ञी द्वैमाता, तपस्विनी आई या धर्मप्रबोधक, म्हणजे फक्त उक्तीतून नाही तर कृतीतून त्यांनी धर्मध्वज, धर्माचा आचार आणि विचार आमच्यामध्ये रुजविला. आणि आपल्यासमोर असणारे सोमकांताच्या दृष्टांताप्रमाणे सर्वांना सारखं निरूपण करणारे आणि कृती आणि उक्ती यातील साम्यता, कृती आणि उक्तीचा आदर्श दर्शविणारे, दाखविणारे आमचे बाबाजी, याच्यामध्ये आपल्याला एक धर्मध्वज दिसत आहे. अभंगनिष्ठेचा एक प्रसंग आठवतो. कवीश्वर व्यासांना जेव्हा उज्जैन येथे तुर्कांनी बंदी बनवले, राजाला गुप्तहेरांनी वार्ता कळवली की आता कवीश्वर व्यासांना बंदी बनवले. आणि तरीही त्या प्रतिकूल परिस्थितीत हे साधक त्या परमेश्वराची प्रार्थना करतात की देवा, तार अथवा मार, परंतु तुम्हीच माझ्या आता रक्षण करते आहात. आणि काय आश्चर्य, त्या साधकाची ती आर्त प्रार्थना, ती तळमळ पाहून तो करुणाघन द्रवला. आणि भानुविजय या ग्रंथामध्ये ग्रंथकार सांगतात, मग नागार्जुनाचा दातारू, नागांबिकेचा प्रेमगुरू, धावण्या पातला चक्रधरू, आपुलेनी कृपावसे, कालिंद्र वेशे प्रभाती, बागू दिनला उज्जैनी प्रती, बंदीजना किजे मुक्ती, एने शब्दे. प्रत्यक्ष त्या भक्ताच्या अर्थ हाकेला आमचे सर्वज्ञ धावून आले. याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या स्मृतीत, या उदाहरणामध्ये दिसते. थोडं अंतर्मुखून विचार केला तर 18वे शतक लागता कणू कणू आकर्षिला. पण याचं कारण धर्माचा ऱ्हास आणि अन्याय, अधर्माचे आचरण. लोक अनिती, अन्याय, भ्रष्टाचार आणि भोगवादाकडे वळलेले आहेत. परंतु तरीही सांप्रत आपला जो धर्मध्वज आहे तो टिकून आहे. तो कशावर? तो आहे साधनदातेच्या कृपा आशीर्वादामुळे. भाष्यकार म्हणतात, का जे निरूप देऊन गेले असे, आमच्या स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे हा धर्मध्वज आज टिकून आहे. थोर अधिकरणांच्या तपसाधनेमुळे, त्यांची तपसाधना ईश्वराच्या ठिकाणी समर्पित झालेले आहे, त्यामुळे हा धर्मध्वज अजून अखंडित उभा आहे. तो धर्मध्वज टिकून आहे साधू संतांच्या वास्तव्यामुळे. यस्मिन देशे वसे ज्ञानी योगी स्वाध्यात्मचेतस, तन्मंडळम पवित्रम च योगी प्रयाती निमिषाध्रुवम. म्हणजे साधकांच्या फक्त वास्तव्यामुळे, असण्यामुळे हा धर्मध्वज आज अभंग असा टिकून आहे. आपले पूर्वजांनी ह्या धर्मध्वजाचं बीज पेरलेलं आहे आणि त्यांनी बीज पेरलेलं आहे आणि त्या बीजाचं आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. आपण फक्त हे जे पाहिले तेच धर्मध्वज नाही, तर आपण प्रत्येकजण एक धर्मध्वज आहोत. धर्मध्वज हा एक विचार आहे. फक्त जे आपले अधिकरण आहेत किंवा जे पूर्वज आहेत तेच फक्त धर्मध्वज नाही, तर या धर्मध्वजाची
पताका, धर्मध्वजाचं जे कर्तव्य आहे, या धर्मध्वजाचं संरक्षण आणि संवर्धन करणं आपलं परम कर्तव्य आहे. माझ्याकडे तेवढं बळ नाही, बुद्धी नाही, क्षमता नाही, मी त्याचं संरक्षण नाही करू शकत. परंतु माझ्या त्या कृतीमुळे माझ्या धर्मध्वजाचं काही उणं होऊ नये, माझ्या धर्माला कुठं गालबोट लागू नये, अशी धर्मध्वजाची संवर्धनाची जबाबदारी तर आपल्याकडे आहे. पूर्वजांनी धर्मध्वजाचा प्रसार करताना आचार हाच प्रचार हेच एकमेव साधन वापरलेलं आहे. आणि आता या आधुनिकतेच्या काळामध्ये आपण इंटरनेटच्या माध्यमातून आधुनिक साधनांचा अवलंब करीत आपण धर्मध्वजाचा प्रचार आणि प्रसार करतो. परंतु आता गरज आहे पुन्हा एकदा आचार्याच्या मार्गिकेची वाट चोखाळण्याची. आमचे स्वामी एकांतातून लोकांतात गेले आणि पुन्हा लोकांतातून एकांतात गेले. त्याचप्रमाणे आपल्यालाही अंतर्मुख होऊन आता लोकांतातून एकांतात गेलं पाहिजे. आचाररूपी धर्मध्वज, कृतीरूप समर्थ असा धर्मध्वज उभारून असला आपला जो विचाराचा धर्मध्वज आहे तो प्रत्येक जनसामान्याच्या हृदयामध्ये प्रज्वलित केला पाहिजे. आणि आपण प्रज्वलित केलेला धर्मध्वज त्या दीपामुळे अनेक दीप निर्माण होतील आणि आपला हा जो पंथ आहे तो संकुचित न होता व्यापक असा या भारतभूमीच्याच नव्हे तर आसमंतमध्ये अटके पार असा हा आपला धर्मध्वज सन्मानाने फडकवीत राहील. हे स्वामीराया, हे धर्मध्वज सांगत असताना माझ्याकडून काही उणीव झाली असेल तर त्यात मला क्षमा करावी आणि मला दिलेल्या सेवेबद्दल श्री गुरुवर्यांचं आणि समितीचं आभार व्यक्त करून मी माझ्या विचारांना विराम देते. दंडवत प्रणाम.